बीडची घटना अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना आहे. संस्कृती नाही, माणुसकीलाच काळीमा फासणारी घटना. तो खून माणसाचा नाही झालेला आहे, माणुसकीचा खून झाला आहे. म्हणून संपूर्ण आक्रोश तो बीड जनतेचा नाही. मी विधानसभेत बोललोय, मी ते बीडच्या मोर्चाला गेलो होतो. समाजाच्या पलीकडे, विचाराच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीची क्रूरता कधी बघायला ऐकायला वाचायला मिळाली नव्हती. पण अशा पद्धतीनं होत असेल तर त्याला नराधमाला फाशी व्हायलाच पाहिजे. ह्या मागणीसाठी मी विधानसभेत बोललो, रस्त्यावर बोललो, आजही बोलतो, उद्याही बोलणार आहे. राहिला विषय तुम्ही मान्य धनंजय भाऊंच्या मुंडेंच्या राजीनाम्याचा म्हणताय. राजीनाम्यापाशी बघा खाली कोण काय करतंय, त्या नेत्याच्या अनेक कार्यकर्ते, आमचेही कार्यकर्ते काय आगामाग करत असतील तर त्याला आम्ही किती जबाबदार असतो. हा, जोपर्यंत धनंजय मुंडेंचं नाव कुणाच्या आरोपीत तोंडून येत नाही तोपर्यंत दोषी कसं म्हणणार आपण. त्यामुळे वाल्मिकराव दोषी आहेत का नाही ते आता सीआयडी ठरवेल. आता यासाठी आज पण तेली साहेबांनी चार्ज घेतलेला आहे. मुंडे दोषी असं म्हटलं जात नसलं तरी सुद्धा वाल्मिकी कराड आणि त्यांचे असलेले संबंध यामुळे कुठंतरी चौकशी प्रभावित होऊ शकते असं विरोधकाचं म्हणणं आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा. नैतिकचा ज्याने त्यांनी विचार करत असतो, नैतिकतेचा विचार ज्याने त्यांनी अंतरातून खून विचार करायचा विचार असतो, त्यांना आम्ही सांगायची काय गरज आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.